ज्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराज थांबले, ज्या गडाचं नाव छत्रपती शिवरायांनी बदलवलं, तो गड म्हणजे विशालगड। त्या गडाचं अगोदरचं नाव होतं खेळणा। महाराजांनी सगळा गड बघितला आणि त्या गडाचं नाव महाराजांनी बदललं, त्या गडाचं नाव ठेवलं विशालगड। आणि त्याच गडाने छत्रपती शिवरायांना वाचवण्याचं काम केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर त्या गडावरती होता आणि त्या गडाची अवस्था अशी झाली मित्रांनो, त्या गडावरती त्याकडे उखांड्यापेक्षा सुद्धा बेहतर अवस्था त्या गडावरची झालेली आहे। आणि त्या गडावरच्या हिंदू मंदिरांची दशा तर त्याकडे डोळ्यानं सुद्धा बघवत नाहीये। असा सगळा ध्यास मनात धरून खर तर विशालगड मुक्तीचा रणसंग्राम फुंकणाऱ्या आमच्यासारख्या तरुण पोरांना काही राजकीय पुढारी खर तर त्या ठिकाणी आम्हाला अतिरेकी म्हणण्यापर्यंत त्यांची भाषा जाते आहे। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आणि हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभा राहतो। आणि दुसरी महत्वाचा मुद्दा, खर तर विशालगडावरती तरुण पोरं त्याकडे मोर्चा घेऊन जातात, विशालगड मुक्त झाला पाहिजे यासाठी जातात। त्यांच्या हातात भगवा ध्वज होता, तो ध्वज त्याकडे घेऊन जात असतात। पण विशालगडाच्या पायथ्याशी लोखंडी पुलाजवळ पोलीस होते। पोलिसांनी तरुणांच्या हातातील झेंड्याचे दांडे काढून घेतले, तरुणांच्या हातातील काठ्या काढून घेतल्या आणि काही पोरं खर तर नजर चुकीनं, खर तर पोलिसांची नजर चुकून दुसऱ्या मार्गाने गडावरती गेले। गडावरती गेल्यानंतर त्यांचं स्वागत हे दगडाने, धोंड्याने आणि तलवारीनं करण्याचं काम झालं। त्या गडावरती तलवारी नेमकं आल्या कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे। खर तर गडावरती त्याकडे आपल्या पोरांवरती दगडफेक झाली, त्यांच्यावरती त्याकडे तलवारीने हल्ले झाले आणि म्हणून त्याकडे खालच्या गावात जो प्रकार झाला त्याचा मी नक्कीच निषेध करतो। असा प्रकार झाला पाहिजे नाही, परंतु खालच्या गावात जो प्रकार झाला, कारण वरती तलवारी आल्या कुठून, वरती त्याकडे गडमुक्त करण्यासाठी आल्या पोरांवरती तलवारी चालल्या नेमकं कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि तुमच्या आमच्या भारतातील, तुमच्या आमच्या महाराष्ट्रातील राजकारणी काय म्हणताय, खर तर त्या गडावरची असली ती मदार खर तर ती 150 वर्ष जुनी आहे। अरे त्या गडाचं नाव तरी तुला माहितीये का, त्या गडाचं अगोदरचं नाव हे खेळणा होतं। छत्रपती शिवरायांनी 400 वर्षा अगोदर त्या गडाचं नाव हे विशालगड केलं, कारण तो गड मोठा आहे म्हणून। आणि तुमच्यासारखी राजकारणी उठसूट कुठलं पण जीभ लावण्याचं काम करता आणि त्या आमच्या सगळ्या शिवभक्तांना तुमच्या